तर आगामी छावा सिनेमातील आक्षेपार्ह दृश्य काढून टाकले जाणार असल्याचं दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सांगितलंय। सिनेमातील लेझिम खेळतानाच्या दृश्यांमुळे भावना दुखावल्या जाणार असतील तर सिनेमा संभाजीराजेंपेक्षा मोठा नाही, त्यामुळे सिनेमातील नृत्याची दृश्य काढून टाकू असं उतेकर म्हणाले। शिवाय छावा कादंबरीचे अधिकृत राईट्स घेतले असून संभाजीराजे 20 वर्षांचे असताना होळीचा उत्सव साजरा केल्याचा त्यात उल्लेख आहे, त्यामुळे राजे 20व्या वर्षात लेझिम हा पारंपरिक खेळ का खेळले नसावेत असा सवालही दिग्दर्शक उतेकर यांनी विचारलाय। आज लक्ष्मण उतेकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी दृश्य वगळणार असल्याचं सांगितलंय। मला मेसेज द्यायचा होता, आपला संपूर्ण चित्रपट एक गोष्ट जाणून घ्यायला हवी की शिवाजी सावंतांची जी छावा कादंबरी आहे त्या छावा कादंबरीवर हा चित्रपट आहे। म्हणजे इतिहासाला खूप वेगवेगळे पदर आहेत, त्याच्यामुळे नेमका हात कुठे घालायचा म्हणून आम्ही छावा या कादंबरीचे ऑफिशियल राईट्स घेऊन त्या कादंबरीवर हा सिनेमा बनवला आहे। आता छावामध्ये लिहिलंय की छत्रपती संभाजी महाराज होळीच्या उत्सवामध्ये उत्सव साजरा करायचे, होळीमधनं नारळ आगीतनं तो नारळ खिचून घ्यायचे। त्याच्यामुळे लेझिम आपला एक पारंपरिक खेळ आहे, असं नाही की त्याच्यामध्ये कुठले आजचे डान्स स्टेप्स आहेत किंवा असं काही महाराज करतायत की जेणेकरून आपल्याला लाज वाटावी। आपलं लेझिम आपला एक पारंपरिक खेळ आहे आणि पिक्चर बनवताना तो एक दृष्टिकोन होता की जर महाराज लेझिम का खेळले नसतील कधी, हा एक प्रश्न नेहमी उभा राहतो। तेव्हा एक 20 वर्षाचा राजा खेळलाही असेल, म्हणजे त्याच्यात गैर काय असं मला वाटतं। पण जर लोकांच्या शिवप्रेमींच्या भावना दुखावत असतील तर तो लेझिम हा प्रकार चित्रपटापेक्षा मोठा नाहीये, महाराजांपेक्षा मोठा नाही आणि तो आम्ही नक्की डिलीट करू। या सीनवरून हा सगळा वाद होतोय। लेझिम खेळतानाची जी दृश्य आहेत ते तुम्ही सिनेमाच्या इतिहासात हो, ते आम्ही डिलीट करणार। त्याच्याबद्दलच राजसाहेबांनी तोच सल्ला दिलाय मला आणि डेफिनेटली त्याच्या मागे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हे नव्हतं, इंटेन्शन नव्हतं। पण जर त्याच्यामुळे इनडायरेक्टली जर कोणाच्या भावना दुखावत असतील किंवा कोणाला असं वाटत असेल की आपले राजे असे नाचत नसतील किंवा नसले तर डेफिनेटली, कारण तो फिल्मचा काही मोठा भाग नाही आहे, तो एक छोटासा भाग आहे, त्याच्यामुळे डेफिनेटली आम्ही तो डिलीट करू।